हॅलो एव्हरीवन, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण मोशन ऑफ रोलिंग डिस्क हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. मोशन ऑफ थिन सर्क्युलर डिस्क सेट रोलिंग ओव्हर ए प्लेन हॉरिझॉन्टल सरफेस. This disc is rolling over this plain horizontal surface. This is the familiar example of gyroscopic motion. If its velocity is high, if the velocity of disc is high, which is greater than certain value, it continues to roll along a linear path with its vertical plane. जर त्याची व्हेलॉसिटी जास्त असेल तर तो तसाच रोल होणार आहे, पण त्याचं प्लेन हे व्हर्टिकल असणार आहे, म्हणजे व्हर्टिकल प्लेन असताना रोल होणार आहे. ॲज सून ॲज the velocity becomes less than critical value, the plane of disk inclines progressively to one side and its path becomes curved toward the side of plane. As soon as जेव्हा त्याची वेग हा किंवा वेलोसिटी ही क्रिटिकल व्हॅल्यू पेक्षा कमी असणार आहे, तेव्हा डिस्क एकाच बाजूने झुकणार आहे आणि त्याचा मार्ग हा वक्र होणार आहे. एकाच बाजूने झुकल्यामुळे तो कर्व्ड होणार आहे, ती डिस्क कर्व्ड होणार आहे आणि ज्या बाजूने झुकणार आहे तशी त्याची व्हेलॉसिटी कमी होणार आहे आणि तसं त्या पाथ हा कर्व्ड होत जाणार आहे. म्हणजेच डिस्क हा स्पायरल पाथ फॉलो करणार आहे ऑन ए हॉरिझॉन्टल सरफेस. Here consider a disc of mass m. This disc of mass m of radius r rolling over a surface with linear velocity of its center c. Let the plane of disc be inclined to a vertical. अशी उभी incline झालेली आहे at an angle theta as shown in figure. So there are three torques, different torques acting on this disc are gyrostatic torque, gravitational torque and centripetal torque. तर हे टॉर्क आपण या कसे मिळतायत, मोशन त्याची कशी होणार आहे किंवा डिस्क मध्ये रोल केल्यानंतर काय चेंजेस होणार आहे, तर ते टॉर्क कसे मिळणार आहे ते पाहूयात आपण. तर फर्स्ट जो टॉर्क आहे तो आहे गायरोस्टॅटिक. This torque is due to two simultaneous rotations of disk. हा टॉर्क कशामुळे असणार आहे, तर दोन रोटेशनल मोशनमुळे असणार आहे. तर तो टॉर्क कसा दिलेला आहे, तर τ1 इज इक्वल टू I ओमेगा फाय. तर I म्हणजे काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट ॲक्सिस CO. About this axis CO, omega is angular velocity of a disc and phi is the rate of precession. But here omega is equal to V upon R, small r, and phi is equal to V upon L. हे अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेली आहे, हे रेट ऑफ प्रिसेशन दिलेलं आहे. ऑल्सो I is equal to mk square, where k is the radius of gyration of a disc about CO. तर आपला τ1 काय होणार आहे, τ1 is equal to mk square, ओमेगाची व्हॅल्यू V upon R इंटू फायची V upon L. तर इथं एक अजून एका r ने डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचा आहे. तर V स्क्वेअर R स्क्वेअर अपॉन R अपॉन L असे व्हॅल्यू होणार आहे τ1चे. तर हे कशासाठी घेतलेलं आहे, तर ते आपल्याला इक्वेशन सॉल्व करण्यासाठी इझी जाणार आहे, म्हणून r ने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलेला. बट हियर R अपॉन L इज इक्वल टू टॅन थिटा. हा थिटा आहे, याची अपोजिट साइड ही आहे, तर या साइडची
व्हॅल्यू काय आहे तर लेंथ काय आहे तर आर आहे, ही रेडियस आहे, ही पण रेडियस आहे CD, आणि ही ॲडजस्टंट साईड आहे या अँगलला. तर टॅन थिटा आपल्याला माहीत आहे काय आहे तर टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड आहे. सो टॅन थिटा इज इक्वल टू आर अपॉन एल एन आहे. सो τ1 काय होणार आहे आपला तर mk² v² अपॉन r² इंटू टॅन थिटा, दॅट इज इक्वेशन 1. सेकंड वन इज ग्रॅव्हिटेशनल टॉर्क. ग्रॅव्हिटेशनल टॉर्क कशामुळे होतं तर ड्यू टू वेट mg ऑफ ए डिस्क. ग्रॅव्हिटेशनल टॉर्क इज ड्यू टू this mg, weight of disk mg, and it is given as τ2 is equal to mg, this mg into dA, this dA. तर थीटा sin theta is equal to this dA into r असं होणार आहे. So we can written as, or it can be given as τ2 is equal to mg into dA. तर dA कसं तर आपल्याला फ्रॉम ट्रायंगल CDA वरून काय लक्षात आलं आहे, फ्रॉम ट्रायंगल CDA sin theta is equal to dA upon r. सो dA is equal to sin theta r होणार आहे. तर ही dA ची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो τ2 is equal to mg into r sin theta. So this is the value of torque τ2 of gravitational torque, and this equation will be 2. Third one is centripetal torque τ3, and this is due to centrifugal force mv² upon a. This is due to centrifugal force mv² upon a. It is shown in figure. Therefore τ3 is equal to mv² upon a into CD. Centrifugal, this is centrifugal force mv² upon a, and centripetal torque is due to this centrifugal force mv² upon a. आता आपण काय लिहिलेलं आहे τ3 is equal to mv² upon a into CD. तर इथं ही OD म्हणजे A ची व्हॅल्यू आहे. तर दिस इज हा थीटा. तर हा ए मिळण्यासाठी जर थीटाचं हे काढलं तर कॉस थीटा इज इक्वल टू काय असणार आहे तर A अपॉन एल असणार आहे. सो A इज इक्वल टू एल इंटू कॉस थीटा होणार आहे. जर या फिगरवरून जर कॉस थीटा काढायचा असेल तर कसं येणार आहे तर कॉस थीटा इज इक्वल टू A अपॉन एल येणार आहे. सो A इज इक्वल टू कॉस थीटा इंटू एल होणार आहे. तर CD कसं येणार आहे तर फ्रॉम दिस फिगर CD तर कॉस थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस थीटा इज इक्वल टू CD अपॉन फ्रॉम फिगर CD इज इक्वल टू काय येणार आहे तर R कॉस थीटा येणार आहे. सो τ3 काय होणार आहे, τ3 इज इक्वल टू mv². A ची व्हॅल्यू काय आलेली आहे तर एल कॉस थीटा आलेलं आहे. तर CD इज इक्वल टू फ्रॉम फिगर काय आलेलं आहे तर R कॉस थीटा आलेलं आहे. तर कॉस थीटा कॅन्सल. हिअर mv² इज इक्वल टू R अपॉन एल, बट हिअर RL इज इक्वल टू टॅन थीटा आहे. आपण ही व्हॅल्यू काढलेली आहे. सो τ3 इज इक्वल टू mv² tan theta. This is equation 3. Here in this case all torques are clockwise in direction, hence they are negative. We have τ2 minus τ3 is equal to τ1. हे इक्वेशन असं पण लिहू शकतो, τ2 is equal to τ1 plus τ3. ही τ3 कडे गेल्यावरती प्लस होणार आहे. तर आता इक्वेशन 1, 2 आणि 3च्या ज्या टॉर्क्सच्या व्हॅल्यू आहेत त्या लिहूयात विथ कन्सिडरिंग दॅट साइन्स. निगेटिव्ह साईन लिहून टाकून लिहायचे आहेत. तर आपलं हे इक्वेशन कसं होणार आहे तर -mgr sin theta
इज इक्वल टू मायनस एम के स्क्वेअर व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर टॅन थिटा मायनस एम व्ही स्क्वेअर टॅन थिटा. इथं यम हे कॉमन निघेन आणि त्यामुळे कॅन्सल होईल आणि हे मायनस मायनस सुद्धा सगळं कॅन्सल होईल. सो आपलं इक्वेशन काय होणार आहे तर जी आर साइन थिटा इज इक्वल टू के स्क्वेअर व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर टॅन थिटा प्लस व्ही स्क्वेअर टॅन थिटा. तर इथं व्ही स्क्वेअर टॅन थिटा कॉमन निघत आहे तर ते कॉमन काढूया. तर आपलं इक्वेशन कसं होणार आहे तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस 1 जी आर साइन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर टॅन थिटा के स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस 1. सो जी आर साइन थिटा हे व्ही स्क्वेअर हे टॅन थिटा इकडं आणलं. टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इंटू के स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस 1. तर इथं ह्या टॅन थिटा म्हणजे काय आहे तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर साइन थिटा कॅन्सल होणार आहे तर काय राहणार आहे तर जी आर कॉस थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इंटू के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस 1. तर इथं हे तुम्ही म्हणचाल हे कसं आलं तर हे साइन थिटा असंच आणि टॅन थिटा काय आहे तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर हे कॉस थिटा वरती जाईल साइन थिटा अपॉन साइन थिटा टू कॉस थिटा. हे कॉस थिटा इथलं कॉस थिटा वर गेलं त्यामुळे हे साइन थिटा कॅन्सल होणार आहे आणि नुसतं कॉस थिटा राहणार आहे. सो आपलं इक्वेशन काय होणार आहे तर जी आर इज इक्वल टू कॉस थिटा व्ही स्क्वेअर के स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस 1. तर कॉस थिटा इज इक्वल टू आपण इक्वेशन लिहिणार आहोत तर ते कसे नाही तर कॉस थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन जी स्क्वेअर इन ब्रॅकेट के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस 1. दिस इज इक्वेशन नंबर 4. नाउ द angle of lean of disk for a velocity v can be written as angle of lean कसा लिहिणार आहे तर थिटा इज इक्वल टू cos of inverse is equal to into in bracket v square upon gr k square upon r square plus 1. This is the equation 5 and this is the equation for a angle of this is equation for angle of a lean. From equation 4 we get the velocity of a disk for a equilibrium in a leaning position as. तर velocity from equation 4 काय होणार आहे तर v square is equal to gr cos theta upon 1 plus k square upon r square. तर v आपल्याला v पाहिजे इथं v स्क्वेअर आहे तर ह्याचा स्क्वेअर रूट निघणार आहे. तर ह्या ब्रॅकेटचा पूर्ण या टर्मचा होल टर्मचा स्क्वेअर रूट निघणार आहे. Critical velocity v. The critical velocity is the minimum velocity at which the disk can move along a linear path with its plane vertical. Let vc be the critical velocity and from this equation 6 critical velocity becomes vc is equal to gr. For critical velocity we see theta is equal to 0 so cos theta becomes 1. cos 0 काय असणार आहे तर 1 असणार आहे. so vc is equal to gr upon 1 plus k square upon r square whole bracket square root. This is vc is equal to gr upon 1 in bracket 1 plus k square upon r square whole bracket square root. For uniform circular disk I is equal to mk square. For uniform circular disk I is equal to mk square is equal to mr square. R here k is equal to r square by 2. For k is equal to r square by 2. Therefore 1 प्लस या ब्रॅकेट मधली टर्म 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस के स्क्वेअरची व्हॅल्यू टाकायची आहे आर स्क्वेअर अपॉन
2 r square गेट कॅन्सल. 1 + 1/2 काय होणार आहे तर 3/2. तर या 1 + k² r² ची व्हॅल्यू काय होणार आहे तर 3/2 होणार आहे. देअरफॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी काय होणार आहे तर Vc = √gr अपॉन √3/2. तर असे Vc कसं लिहिणार आहोत √2gr = 3. This is equation number 7 and this is the critical velocity of a disk. This is critical velocity of a disk. Now we will see the radius of curvature of a path of a disk R. Here the radius of curvature is OA = R. This whole OA = R. And from triangle OCA, sin theta = CA upon OA. This CA upon OA, sin theta = CA upon OA. Radius of curvature OA = R, and from triangle OCA, sin theta = CA upon OA. आपण फिगर मध्ये बघितलेला आहे तर CAR आहे आणि OA हा कॅपिटल R आहे. तर कॅपिटल R = स्मॉल r अपॉन sin theta. तर R = sin theta काय असणार फॉर्म्युला आहे sin square theta = 1 - cos square theta. तर sin thetaचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर 1 - cos square theta येणार आहे. सो ती व्हॅल्यू आपण इथं टाकूया 1 - cos square theta r upon √1 - cos square theta. We have equation of cos theta. From equation 4 cos theta कसं लिहिलेलं आहे तर V² upon GR 1 + k² upon r². And for a uniform disk आपण व्हॅल्यू काढलेली आहे 1 + याची व्हॅल्यू काय आहे तर 3/2 आहे. सो cos theta काय येणार आहे cos theta = V² upon GR into 3/2. Now this is equation 8. Now this equation 8 becomes ही cos theta ची व्हॅल्यू या इक्वेशन 8 मध्ये टाकायची आहे. तर कॅपिटल R = equation 8 becomes putting value of cos theta small r upon (1 - V⁴ g² r², 3² 9, 2² 4. Therefore R = small r upon 1 - 9V² upon 4g² r². This is the equation of a radius of a curvature of a path rolling disk on a horizontal surface. It depends on a radius r of disk and also on its linear velocity v. तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलेलं आहे तर मोशन ऑफ रोलिंग डिस्क पाहिलेलं आहे. तर त्या डिस्कमुळे 3 टॉर्क ॲक्ट होतात. तर त्या 3 टॉर्कची व्हॅल्यू काढलेली आहे गॅरोस्टॅटिक टॉर्क, सेंट्रिपिटल टॉर्क आणि ग्रॅव्हिटेशनल टॉर्क. या तिन्ही टॉर्कची व्हॅल्यू काढलेली आहे. तर आपलं 2 - 2 3 = 2 1 या इक्वेशनमध्ये टाकून आणि त्याचं जे टॉर्क आहे ते क्लॉकवाईज असल्यामुळं त्याचं साईन हे निगेटिव्ह होणार आहे. ते निगेटिव्ह साईन टाकून त्या तिन्ही टॉर्कच्या व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये टाकून आपण कॉस थीटा काढलेला आहे. त्यानंतर अँगल ऑफ लीन काढलेला आहे. अँगल ऑफ त्यानंतर तसेच व्हेलॉसिटी काढलेली आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी काढलेली आहे.
रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ पाथ ऑफ डिस्क काढलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. जर आजच्या लेक्चरबद्दल तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे विचारू शकता. धन्यवाद.